ऐका, उचलली जीभ लावली टाळाला, खोटं नाही बोलायचं. बर. त्यांनी कॉल रेकॉर्ड दाखवावं, नुसती हिस्ट्री दाखवावी. हा. हिस्ट्री जरी दाखवलं, मी माझ्या पदाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेतो. आणि पण हा. जर हिस्ट्री नाही दाखवू शकला तर आजच्या आज तुमची उमेदवारी मागे घेऊन तुम्ही काँग्रेस. निलंग्याचा पोपटीत आला अशा पद्धतीने देखील त्यांनी हिणवल्याचं पाहायला मिळालं. राजकीय वय आणि अनुभव कमी आहे, त्याच्यामुळं ते कधी कधी पोरकटपणानं बोलतात. मला पोपट म्हणला, मी त्यांना उड्या मारणारा माकड म्हणू शकतो. जगाला माहित आहे मी पडलोय, पण 1,00,000 मतं घेऊन पडलोय. लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचार आता काही वेळ राहिलेला आहे, काही तास शिल्लक आहे. मात्र त्या अगोदर विक्रांत गोजमगुंडे जे माजी महापौर होते त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. ते व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. अभय साळुंके जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत. ते बोलण्यासाठी माझ्यावर आहेत. अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. अनेक जे आहे ते तुमच्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे. कसं पाहता, निलंग्याचा पोपटीत आला अशा पद्धतीने देखील त्यांनी हिणवल्याचं पाहायला मिळालं. त्यांचं राजकीय वय आणि अनुभव कमी आहे, त्याच्यामुळं ते कधी कधी पोरकटपणानं बोलतात. मी त्यांना क्षमा केलेली आहे. नाहीतर ते मला पोपट म्हणला, मी त्यांना उड्या मारणारा माकड म्हणू शकतो, बेडूक म्हणू शकतो, पण मी तसं म्हणणार नाही, कारण त्यांचा अनुभव कमी आहे. राहता राहिली गोष्ट, त्यांनी मला म्हणले पडलेला. हो, पडलेला मी तर आहे, ही सगळ्या जगाला माहित आहे मी पडलोय, पण 1,00,000 मतं घेऊन पडलोय. त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी त्यांच्या वडिलांना, आदरणीय तात्यांना विचारावं. ते कारण तात्यांनी पण निवडणूक लढवून एकदा त्यांचा पराभव झालेला आहे. 1,00,000 मतं घेणं किती अवघड असतंय ते तात्या सांगू शकतील त्यांना. खरं तर निवडणुकीची रणधुमाळी झाली. या अगोदरच त्यांनी पक्ष सोडला. काय कारण होती पक्ष सोडला? अनेक कारण देखील त्या सभेमध्ये त्यांनी सांगितली. असं घडतंय, काँग्रेसमध्ये घडलं होतं. नाही, त्या कारणाकडे पुन्हा जाऊ आपण. हा. पण त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट बोलली की भाषणानंतर मी त्यांना फोन केला. हा. 31 वर्षापासून राजकारणात आहे, संघर्षातून आलोय. गल्लीपासून दिल्ली पंतप्रधानापर्यंत जिथं जिथं मुद्दे मला खटकले, तिथं तिथं मी ठामपणे माझं मत मांडलेलं आहे. कधीच 31 वर्षात कोणत्या वाक्यावरून मी माघार घेतली नाही. त्यांना विनंती आहे की असं पोरकट बोलण्यापेक्षा फोन केला असेल. 8 तारखेला सभा झाली, 8 तारखेपासून ह्या क्षणापर्यंत जर फोन मी त्यांना केला असेल कोणत्याही कारणानं, त्यांनी कॉल रेकॉर्ड दाखवावं, नुसती हिस्ट्री दाखवावी. हिस्ट्री जरी दाखवलं, मी माझ्या पदाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेतो. पण जर हिस्ट्री नाही दाखवू शकला तर आजच्या आज तुमची उमेदवारी मागे घेऊन तुम्ही काँग्रेसला पाठिंबा द्या. उगा ऐका, उचलली जीभ लावली टाळाला, खोटं नाही बोलायचं. त्यांनी हे वक्तव्य का केलं असं तुम्हाला वाटतंय? त्यांना काय इथं सतावतंय ज्याच्यामुळे हे वक्तव्य त्यांच्याकडून येत आहे? खरं सांगू का, ते माझे मित्र आहेत. मी त्यांना नीट ओळखतो. त्यांनी निर्णय घाईघाईत घेतलाय, तो निर्णय फसलाय. त्याच्यामुळे एक फ्रस्ट्रेशन आहे. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे, माग आदरणीय चाकूरकर साहेबांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम दयानंद कॉलेजमध्ये झाला. मी आदरणीय अमित देशमुख साहेबांसोबत तिथं उपस्थित होतो. हे थोडं उशिरानं आले, माझ्या बाजूलाच बसले. 1-2 मिनिट बसले आणि एका मध्यस्थामार्फत त्यांनी मोती पोळे सरला विचारलं की भाषणाची संधी त्यांना मिळेल का. मोती पोळे सरांनी सांगितलं की वेळ झालाय, त्याच्यामुळे संधी मिळणार नाही. असं म्हणल्यावर 2 मिनिटात तर ती त्या श्रद्धांजली सभेतून निघून गेले. मग ते श्रद्धांजली सभेत आलते का फक्त भाषणासाठी आलते, त्याच्यावरून त्यांची मला वृत्ती लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांना फोन करण्याचा संबंध येत नाही. किंगमेकर राहू आपण या निवडणुकीमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असो राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, असं देखील म्हणताय. नाही, ठीक आहे, काय व्हायचं ते होईल. त्यांना कसं किंग मेकर व्हायचं आहे, किंग व्हायचं आहे ते हो, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु कुठंतरी लॉंग लाईफ राजकारण करायचं असेल तर तारतम्य ठेवून, एक बॅलन्स ठेवून बोलावं आणि जबाबदार वागावं. जबाबदार वागल्यानंतर कदाचित जनता त्यांचा सुद्धा विचार करेल. हे होते अभयदादा साळुंके. यांनी स्पष्ट जे आहे ते विक्रम गोजमगुंडे यांना चॅलेंज दिलेलं आहे. त्यामुळं सगळ्या या प्रक्रियेनंतर ते व्हिडिओ कॉल जो झाला सभेनंतर, ते ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यावरती त्यांनी आता ओपन चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे विक्रांत गोजमगुंडे काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष